ए राणी, मला पाणी आण बरं. आले का तुम्ही? नुसतं पाणीच घेऊन आली तू? तुला चहा पण सांगितलं होतं मी. बरं 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 आणते बनवून, चहा पण बनवून आणते. जेवायला काय बनवलंय? भोपळ्याची भाजी बनवलेली. तुला किती वेळा सांगितलं रे बावळट सारखं करीत वगैरे? पण सांगितलं ती भोपळ्याची भाजी बनवायची. 17 वेळा सांगितलं ना तुला मी, मला भोपळ्याची भाजी आवडत नाही म्हणून. दुसरं काहीतरी बनव ना. बरं बरं बनव. ऐका ना, मला ते बचत गटाचा हप्ता भरायचा होता, 1000 रुपये देता का? 1 रुपये कमायची अक्कल नाही आणि नुसतं पैसे मागायची मला. तुला काही अक्कल आहे का? बस ती इथं काही कामाला जावं लागत ना माणसाला. काही पैसे काय झाडायला लागलेली आहे का? उचललेली जीवन लावली टाळूला, मला पैसे दे, मला पैसे दे. होय, इथं किती भांडी पडले? तुला काही अक्कल आहे का? एवढे भांडी पडले आणि तू नुसती बसली इथं. हा नाही, घासते घासते काय भांडेच घासते आणि तुमच्यासाठी नाही का भजे काढते मी. यायला मी ऑफिसचा राग ना बाईकवर काढलो बरं. हा ना, ती पण मस्त करते ना घरासाठी. नाश्ता सकाळी मुलांचं शाळेत पाठवायचं, माझ्यासाठी जेवण, मला चहा पाणी, वेळेवर माझे सगळे कपडे इस्त्री करायची, सगळे कामं करते. हा ना, मी जरा चुकीचंच वागलो काय? चला जाऊया, सॉरी बोलतो मी आज. हे राणी, काय हो? अरे सॉरी, मी जरा तुझ्या बरोबर खूप वाईट वागलो ना. काही नाही मी तुम्हाला. जेवढं काम करतो तेवढंच काम तू पण करते घरासाठी. हा पण जाऊन द्या, तुम्हाला तुमची चूक कळली आणि तुम्हाला समजलं हेच माझ्यासाठी खूप आहे. तुम्हाला काहीतरी बाहेर ऑफिसचं टेन्शन असेल त्याच्यामुळे तुम्ही तो राग माझ्यावर काढला. नाही मी तसं नाही करेल. तर मित्रांनो, तुम्ही पण प्रत्येक जण आपल्या बायकोला समजून घ्या आणि प्रत्येक जण आपल्या नवऱ्याला समजून घ्या, तरच नातं टिकून राहते.